सत्ता बदलामध्ये जे बेदखल होतात त्यांना राग येणं स्वाभाविक आहे। मात्र जसा राग सध्या बंगालमध्ये व्यक्त होतोय तो चर्चेचा मुद्दा ठरलाय। पश्चिम बंगालमध्ये तृणमूल पराभूत झाली आणि एका पाठोपाठ एक हिंसक घटना सुरू झाल्या। या घटना आत्ताच घडत नाहीयेत। दुर्दैवानं निकालाच्या नंतर होणाऱ्या हिंसेची पश्चिम बंगालमध्ये एक अत्यंत काळी परंपरा निर्माण झाली आहे। नमस्कार, मी प्रसाद काथे आणि आपण पाहताय जय महाराष्ट्र न्यूज। आजचा मुद्दा आहे अभिषेक बॅनर्जी यांच्यावर पक्षातूनच हल्ला झालेला आहे का। अभिषेक बॅनर्जी यांच्यावरच्या हल्ल्याची दृश्य आपण सगळ्यांनीच नुकतीच पाहिली आणि याच निमित्तानं झालेला सगळा प्रकार हा अधिकाधिक अधोरेखित होत गेला। अभिषेक बॅनर्जी यांच्यावरच्या हल्ल्याची दोन दृश्य आता आपल्या समोर येणार आहेत। पहिल्या दृश्यामध्ये त्यांच्यावर अंडी फेक होतानाची दृश्य आपल्याला दिसतात। आपल्याला त्याचबरोबर दुसरी दृश्य सुद्धा बघायची आहेत। त्यात पिवळा टी शर्ट घातलेला एक माणूस आपल्याला अभिषेक बॅनर्जी यांच्या दिशेनं जोरदार मोठासा दगड फेकताना दिसतो आहे। अभिषेक बॅनर्जी यांच्यावरच्या या दोन्ही हल्ल्यांनंतर पश्चिम बंगालचं राजकारण तापलंय। या संदर्भात अभिषेक बॅनर्जी यांची प्रतिक्रिया समोर आली आहे। They want to kill me. They want to kill me. They want to kill me. आपल्या पुतण्यावर झालेला हल्ला लक्षात येताच ममता बॅनर्जी तातडीनं सक्रिय झाल्या। आता या अनुषंगाने पण दोन दृश्य आमच्याकडे आहेत आणि ती दोन्ही दृश्य आपल्या समोर आम्ही आणतो आहोत। सोनारपूर इथं पोहोचलेल्या अभिषेक बॅनर्जी यांच्यावर हल्ला झाल्याच्या नंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला गेला, पण तोपर्यंत त्यांची परिस्थिती बरी दृश्यात तरी दिसत होती। ममता बॅनर्जी धावत पळत रुग्णालयाच्या जवळ पोहोचल्या आणि त्यांनी आग्रह धरला की काहीही करून अभिषेक बॅनर्जी यांना रुग्णालयात दाखल करून घेतलं पाहिजे। बरं, हे दाखल सुद्धा साध्या सुध्या स्थितीत नाही, ते ICU मध्ये करावं आणि त्यांच्यावर उपचार करावेत अशी मागणी ममता बॅनर्जी यांनी लावून धरली। अभिषेक बॅनर्जी यांच्या प्रकृतीच्या संदर्भात त्यांची काळजी त्या व्यक्त करत होत्या आणि त्यातून एका आंदोलनाचं सूतोवाच करत होत्या। पण डॉक्टरांनी एव्हाना अभिषेक बॅनर्जी यांना तपासलं होतं। अभिषेक बॅनर्जी यांना काहीच झालं नाही असं जेव्हा ममतांना सांगितलं तेव्हा त्यांना आल्या पावली परत जावं लागलं। हा सगळा प्रकार पश्चिम बंगालमध्ये अधिकाधिक चर्चेचा मुद्दा ठरतोय आणि आपल्या सोबत या निमित्तानं जोडले गेलेले आहेत सौमेन मुखर्जी। सौमेन मुखर्जी हे पश्चिम बंगालच्या एकूणच राजकीय घटनेचे विश्लेषक आहेत। मराठीतून ते खास आपल्यासाठी उपलब्ध असतात। सौमेन बाबू, एक गोष्ट सांगा, हे सगळं जे काही घडलं त्यात ममता बॅनर्जींचं वागणं हे खरं होतं का नाटकी होतं? नमस्कार काते साहेब। नमस्कार। हा पूर्णपणे नाटकी होता असे दिसतंय, कारण गेल्या 2-3 दिवसचं जे घटनाक्रम आहे मी पाहिलं तर ते घटनाक्रमामध्ये सुरुवात कुठून झाली तर सुरुवात अशी झाली की विरोधी पक्षनेता विधानसभेचा त्यांचा निवड न करता TMC तृणमूल पक्षाने एक बैठक बोलवली होती। ती बैठकमध्ये बरेचसे जवळपास 13 ते 14 आमदार उपस्थित नव्हते। म्हणजे ती 13 ते 14 आमदार उपस्थित नसतानाही त्यांच्या सह्या होता आणि ते सह्या घेऊन ह्यांनी विधानसभेचा स्पीकरांना दिले होते। ते स्पीकरांना देताना TMC पक्षाचाच 2 आमदार म्हणजे विद्यमान आमदार, एक संदीपन शहा आणि एक ऋतुव्रत बंदोपाध्याय, या दोघांनी हा स्पीकरांना हा लक्षात आणून दिला की बाबा हे 13-14 जण आमदार बैठकमध्ये उपस्थित नव्हते रेझोल्युशन घेताना आणि ही चुकीची आहे, म्हणजे ही धांदली झाली कुठे ना कुठे। ते गैर पद्धतीने म्हणजे सहीचे जालीकरण झालं। ती त्यांनी ऑफिशियली कंप्लेंट केल्यानंतर CID ने त्याच्यावर संज्ञान घेतलं स्पीकरच्या माध्यमातून आणि CID संज्ञान घेतल्यानंतर CID ने त्यांना नोटीस तपासणीसाठी अभिषेक बॅनर्जीचा घरी कल गेला होता सकाळी त्यांना नोटीस सर्व करण्यासाठी। अच्छा, काल नाही परवा। आणि जेव्हा त्यांनी गेले तर त्याच दिवशी संध्याकाळी ह्या सोनारपूरच्या ह्या ठिकाणी अभिषेक बॅनर्जी पोहोचतात
एक आशय गुंडा म्हणजे स्थानिक इलाकेवर लोकांवर त्यांनी गुंडागर्दी अत्यंत दहशत निर्माण करणारा एक स्थानिक गुंडा ते मेला होता. सोमेंदा ह्याच्यातला एक मुद्दा पटकन विचारतो की अभिषेक बॅनर्जींच्या बद्दल बंगालमध्ये पण एवढा मोठा राग का आहे? एवढा मोठा राग आहे कारण ही जी आयपॅकच्या माध्यमातून पूर्ण संघटनेला टीएमसी संघटनेला बाजूला करून त्यांनी ज्या पद्धतीने पूर्ण दहशतगर्दी निर्माण केलेला, कटमनी, दहशतगर्दी, सिंडिकेट राज, माणसांना त्रास देणं, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी केली. अत्यंत हिंसाचाराचा त्यांनी प्रवृत्ती स्थापन केला राजकारणामध्ये. आणि ह्या सगळ्या प्रत्येकांनाही आमदार, सध्या टीएमसीचे आमदार, खासदार, नेते जे होते त्यांच्यातर्फे किती तक्रार असेल तरी ममता बॅनर्जी त्यांना कधी ऐकायचं नाही. म्हणजे पूर्णपणे ममता बॅनर्जीचे सपोर्ट होती अभिषेक बॅनर्जीकडे. जी, आपण जोडलेले राहा सोमेंदा. पुढच्या 2-3 बातम्या दाखवून परत एकपर्यंत आपल्यापर्यंत येतो. फक्त अभिषेक बॅनर्जी यांच्यावरच हल्ला झाला असं नाहीये. आणखी 2 दृश्य आता आपल्या समोर येत आहेत. तृणमूलचे नेता आणि कल्याण बॅनर्जी या खासदारावरही हुगळीमध्ये हल्ला झाला. हा हल्ला भाजपा कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप होतो आहे. पश्चिम बंगालमध्ये हल्ल्याचा सिलसिला यामुळे थांबलेला नाहीये. शनिवार रविवार सलग 2 दिवस तृणमूलचे नेते लक्ष्य झाले. तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेता खासदार कल्याण बॅनर्जी हे हुगळीमधल्या चंडीतला पोलीस स्थानकामध्ये जाण्यासाठी निघालेले असताना त्यांचा भाजपा कार्यकर्त्यांशी सामना झाला. अटक झालेल्या तृणमूलच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना सोडलं जावं याच्यासाठी ते निवेदन द्यायला निघाले होते. पण निवेदन देण्यापूर्वीच त्यांच्यात संघर्ष झालेला दिसला. भाजपा कार्यकर्त्यांनी हा हल्ला केलाय असा आरोप त्यांनी केलाय. A serious condition is prevailing in West Bengal. There is total lawlessness. This attempt today in the morning was attempt to murder me. Democracy has gone within 25 days. All the opposition leaders are being beaten up so that they cannot come. They are managing CPM to come in on the road. हे सगळे हल्ले हे तृणमूलमधल्या अंतर्गत संघर्षाचा परिणाम आहे असा दावा भाजपाकडून करण्यात येतोय. आणि याला पूरक अशी माहिती समोर येते ती आपण पटकन पाहणार आहोत. अभिषेक बॅनर्जी यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी 7 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. ताब्यात घेण्यात आलेल्या 7 पैकी 5 जणांना पोलिसांनी अटक दाखवली आणि त्यांची कसून चौकशी केली. कसून चौकशीमध्ये जो तपशील समोर आला तो असा सांगितला जातोय की हल्लेखोर हे तृणमूल नेत्या लोयला मोइत्रा यांचे निकटवर्ती आहेत. लोयला मोइत्रा या दक्षिण सोनारपूर इथून तृणमूलच्या आमदार आहेत. पटकन आपण सोमेन मुखर्जी यांच्यापर्यंत जाणार आहोत. सोमेंदा, हा तपशील समोर आलाय, यामध्ये कितपत तथ्य असू शकतं? अभिषेक बॅनर्जी यांच्यावर पक्षातूनच हल्ला होऊ शकतो का? सोमेंदा बोला, तुमचा आवाज येत नाहीये. मला ऐकायला नाही मिळालं साहेब, जरा एकदा रिपीट करता. अभिषेक बॅनर्जी यांच्यावर हल्ला करणारी माणसं ही लोयला मोइत्रांची समर्थक असल्याचा तपशील समोर येतोय. यात कितपत तथ्य असू शकतं? हे पूर्णपणे सत्य आहे. कारण ते जे 5 पोरांना त्यांनी अटक केलेलं, हे 5ही पोरगा तिथे जे हल्ला करणारा ते 5ही पोरगा तिकडची स्थानिक पूर्वी विधायक हारलेले, ह्यावेळी हारले ते विधायक लाभोली मैत्र ह्यांचे सहयोगी म्हणून तिथे स्थानिक माणसांनी, जनतांनी तिथे सांगितलेलं. ऑन कॅमेरा बोलले. पोलिसांनी, सीआयडी वाल्यांनाही त्यांनी तपशील दिली की ही जी पोरगे होते 5, हे 5ही तृणमूलचे स्थानिक आमदार लाभली मैत्र आणि जेवढा काउन्सिलर वगैरे त्यांच्या तर्फे ते हल्लाकडे नेहमी निर्माण करण्याचा प्रयत्न करणारा अशी ते 5 पोरगा होता. म्हणजे हे पूर्णपणे स्टेज मॅनेज दिसतंय. आणि कल्याण बॅनर्जीवर हल्ला ते सुद्धा नाटक सारखं दिसतंय. कारण एवढा म्हातारा माणसांचा डोक्यावर जगल लागली तर कशी पद्धतीने त्यांचा चोट येऊ शकतो ते दिसेल. ते परस्पर दुसऱ्या बाजूला उभा राहताना ते हसताय. म्हणजे हे सगळे ड्रामे आहे. ठीक आहे सोमेंदा, धन्यवाद या सगळ्या प्रतिक्रियेच्यासाठी. आता आपण पुढतोय या कार्यक्रमाच्या समारोपाकडे. पश्चिम बंगालमध्ये सध्या जे काही सुरू आहे ते क्रियेला प्रतिक्रिया आहे का मुद्दामून खाजून काढलेली जखम आहे, हे काही दिवसात स्पष्ट होईल. तुर्तास इतकंच. आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.